पण माझा यावर विश्वास नाही। मी गड उतरून वाड्यात पोचले की सत्य काय आहे हे मला कळणारच आहे। आज मी खरं तर चालले आहे देवासनी भेटाया, पर देव मला कसं आणि कुठं भेटतील? आज मला काय झालं आहे का मी कुणासनी काय बी नाही सांगितलं आणि देवासनी भेटाया आले। बाला हे समजलं का मी घरात नाही तर बा समधी वस्ती डोक्यावर घेईल, पर आज पातूर काय झालं नाही। मला जायलाच पाहिजे। म्हाळसा देवी, माझा या मल्लासुराचा प्रणाम स्वीकार करावा। तुला गडावर येण्याची अनुमती नाही, त्यामुळे गडाच्या बाहेर पडल्यावर तुझी भेट होण्याचा संभव असतो। आजवर मी जेव्हा जेव्हा जेजुरीत आले आहे तेव्हा तेव्हा क्वचितच आपली भेट झाल्याचं मला आठवतं। होय देवी, याआधी क्वचितच आपले दर्शन झाले आहे, पण आज मात्र मी मुद्दाम आपणास भेटायला आलो आहे। नेमका आजच? आणि या भेटीचं प्रयोजन कळू शकेल का? खंडेराय गडावर नाहीत हे मला कळले, आणि बाणाईच्या वाड्यातून सर्व दूर प्रकाश पसरलाय हेही मला दिसले, म्हणूनच मी इथे आले आहे। होय देवी, आणि म्हणूनच मी आपली भेट घेण्यासाठी इथं आलो आहे। क्षमा असावी देवी, पण आपण बाणाईच्या वाड्यात जाऊ नये असं मला वाटतं। तू मला हे का सांगतोयस हे मला ठाऊक नाही, पण तुझ्या या सांगण्यामागे काहीतरी निराळं प्रयोजन असेल असं मला वाटतं। नाही देवी, मला तुम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं की खंडेराय इथे नाहीत, आणि त्यांच्यावर असा संशय घेऊन या ठिकाणी येणं उचित नाही। देवी, मी माझ्या अशा वागण्याबद्दल पुन्हा एकदा तुमची क्षमा मागतो, पण मला हे सांगणं आवश्यक वाटलं म्हणून मी इथे आलो। कोणी मला कितीही सांगितलं तरी मी माझ्या निश्चयापासून तीळ मात्रही हलणार नाही। माझा निश्चय झाला आहे आणि आता मी या वाड्यात जाऊनच साऱ्याचा सोक्षमोक्ष लावेन। देवी, मी तुम्हाला थांबवण्याचं धाडस कदापि करणार नाही, पण मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं इतकंच।